मी, मम्मी, पप्पा एक साथ आम्ही बेडरूममध्ये झोपणार होतो. म्हणजे पप्पा असे इथे झोपलेले बेडवरती आणि मी अशी खाली झोपलेली. झाले 5 मिनिटं झाले, ऑब्झर्व केलं मी की कदाचित पप्पा बघत असतील. मी बोलली की एवढा वेळ का बघतायत पप्पा? तर मी अशी अशी फिरली. व्हाईट कलरचं स्मोकी फिगरमध्ये एक बाई झोपली आहे पप्पाच्या बाजूला आणि जेव्हा फुल झाली ना अशी, तर ती अशी होऊन अशी एकदम हवा असे अशी होऊन अशी तिने मांडी घातली आणि माझ्याकडे अशी होऊन. नमस्कार. आज आपल्या शोवरती मुलुंडवरून निवेदिता आलेली आहे. तर निवेदिता, तू काय सांगशील, तुझा हा भयमय प्रवास कुठून सुरू झालेला? माझा प्रवास ॲक्च्युली लहानपणीच मी एक्सपिरियन्स केलेला. ओके. तर लहानपणी म्हणजे मी 9वीत असेल, 9th अच्छा. स्टँडर्डमध्ये, आणि आई बाबा ऑफिसला असायचे. तर मी लवकर यायची घरी स्कूलवरून. आणि घरी आल्यावर एकदा असं झालं की पिशवी ठेवलेली, म्हणजे त्याच्यात सामान होतं पिशवीमध्ये, आणि ती पिशवी हलत होती. ते इम्पॉसिबल गोष्ट आहे. त्याच्या आतमध्ये सामान आहे बाटली, ओके. बाटली पण ठेवलेली, ज्यूसची बाटली होती, आणि पाकिट होते आपले फरसाण वगैरेचे असतात ना खायचे, ते होते. ती सरकायला लागली अचानक. अच्छा. आणि मी टी व्ही बघत होती नॉर्मली, आपण जे शाळेतून येऊन बघतो वगैरे, ते चेंडू मारत होते मी. आणि मी बोलली की हे काय होत आहे. आणि त्याच्यानंतर माझी ट्युटर घरी आली, मला शिकवायला यायची घरी एक टीचर. ती आली आणि तिने पण केलं सेम गोष्ट. ती बोलली तुझ्या घरात कोणतरी आहे का, आवाज येतोय. मी बोलली मला वाटते काहीतरी हवा बिवेनी आपलं वाजत असेल, दार वगैरे, खिडकी बेडरूमची. तर ती बोलली की नाही गं, एवढ्या जोरात नाही वाजू शकत, म्हणजे इम्पॉसिबल आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर मी बोलली की मी लहान होते तर मला काय एवढं, मी अभ्यासात जास्त मला ते सगळं करायचं होतं, होमवर्क वगैरे पण. तर मी बोलली की तुम्ही जाऊन चेक करून या, अशी मी बोलली. अच्छा. ती बोलली मी चेक करून येते, मे बी खिडकी वगैरे ओपन ठेवली असेल कदाचित वगैरे. तर ती बघते तर आतमध्ये सगळं नॉर्मल होतं. तर मी बोलली की मग असं कसं शक्य. मी बोलली कोणीतरी कदाचित वाजवलं असेल. तर माझी मॅम, बाल्कनी होती आमची घरी, तिथे जाऊन उभी राहील 5 मिनिटं बघायला, ऑब्झर्व करायला कोण येतंय का असं. लहान मुलं करतात ना कधी कधी, येऊन नॉक करून जातात. तर तसं पण काय नव्हतं, सीन झाला. मग त्याच्यानंतर तरी असं वाटत होतं आपल्याला, एक आभास होतो ना की कोणतरी आहे आपल्याबरोबर अजून. तसं आभास व्हायला लागला आणि तो मला पण होत होता. आणि त्याच्यानंतर माझ्या आईला सांगितलं, मम्मी घरी आली रात्री, तिला सांगितलं की मी पण एक्सपिरियन्स केलं आल्यावर, आणि माझ्या टीचरनी पण एक्सपिरियन्स केलं. आणि आम्हाला बँड्राला शिफ्ट होऊन जास्त दिवस नव्हते झाले तेव्हा, आय गेस फक्त 1 मंथ झाला असेल. ओके. हे बँड्राचं घर आहे? हां, हे बँड्राचं घर आहे. तर तेव्हा आम्ही हे एक्सपिरियन्स केलं 1 मंथ नंतर. तर मी बोलली की असंच असेल काहीतरी वगैरे, कारण की एवढं काही लक्ष दिलं नाही. मग त्याच्यानंतर माझी मम्मी बोलली की नाही, मला पण असं होतंय, म्हणजे 5-6 दिवस जास्त झाले ॲक्च्युली. पण की असं वाटतं की कोणतरी मागे आहे, बघतंय किंवा ऑब्झर्व करतंय. आपलं असं होतं ना, म्हणजे कधी मम्मी कामावरून यायची, ती स्वयंपाक बनवायची आणि तिला असं वाटायचं की कोणतरी आहे. आणि एकदा माझ्या मम्मीबरोबर सीन असा झाला की आपले जे बरण्या असतात ना, मसाले भरतो ना आपण, ते मागे होते माझ्या आईच्या. माझी मम्मी अशी ओट्यावरती बनवत होती भाजी. तर ते 2 डब्बे अचानक पडले, विच वॉज इम्पॉसिबल. की आपला जो असा फ्लॅट ज्याच्यावरती ठेवतो ना आपण, ते असे आतमध्ये ठेवतो, पण ते असे पडले बाहेर, विच वॉज व्हेरी इम्पॉसिबल. म्हणजे ते शक्यच नाही की एवढ्या आतून पडणं असं बाहेर. तर तेव्हा मी पण शॉक झालेली. मी बोलली की असं होऊच नाही शकत, पडूच नाही शकत, कारण एवढ्या शेल्फ्स आहेत. आपले जुने घर माहिती आहे ना, असे शेल्फ्स असायचे, त्याच्यातून अशी बाहेर पडणं इम्पॉसिबल आहे, भरलेल्या बरण्या. तर माझी मम्मी पण हे झाली, ती बोलली की मी गप्प बसली. मला वाटलं की असंच काहीतरी, पण जेव्हा तू पण बोलतेस आता, तर मला माझ्या पप्पाला सांगितलं. पप्पाला काही विश्वास नाही याच्यावरती. पप्पाला वाटलं की असंच काहीतरी होत असेल, तुम्हाला वाटत असेल वगैरे काहीतरी. तर त्याच्यानंतर एकदा काय झालं की आमचा जी कॉलनी होती ना, तिथे पेंटिंग होतं, म्हणजे घरी आम्ही पेंटिंग बोलवलेले पेंट करायला. तर
बेडरूमचं पेंटिंग झालेलं, तर हॉलचं बाकी होतं. तर हॉलमध्ये सगळं सामान ठेवलेलं पेंटिंगचं वगैरे इथे. तर मी, मम्मी, पप्पा एक साथ आम्ही बेडरूममध्ये झोपणार होतो. तर पप्पा ऑफिसमध्ये येऊन ऑलरेडी जेवण वगैरे ते झोपलेले असे. आणि माझी मम्मी होती किचनमध्ये आवरत होती सगळं गोष्टी, भांडी ते सगळं. आणि मी अशी खाली झोपलेली. अच्छा. हो. आणि माझे पप्पा असे इथे झोपलेले बेडवरती. आणि मी नॉर्मली आपण लहानपणी खेळतो ना असं, मी गेम खेळत होती फोनवरती, सुडुको खेळत होती. आणि मला वाटलं की पप्पा बघतायत मागून असं. तर मी बोलली की कोण काय, पप्पा कशाला कदाचित लक्ष ठेवत असेल की काय करते फोनमध्ये वगैरे, असं असं बघताय. तर मी झाले 5 मिनटं झाले, ऑब्झर्व केलं मी की कदाचित पप्पा बघत असतील वगैरे. मी बोलली की एवढा वेळ का बघतायत पप्पा. तर मी अशी अशी फिरली, म्हणजे अशी झोपेतूनच अशी फिरली. आणि यू वोंट बिलीव्ह मी काय बघितलं. काय दिसलं तुला? मी हे बघितलं की पप्पाच्या बाजूला एक व्हाईट कलरचा फिगरमध्ये बाई. अच्छा. स्मोकी फिगर, व्हाईट कलरचं स्मोकी फिगरमध्ये एक बाई झोपली आहे पप्पाच्या बाजूला. ओके. अँड मी अशी बघितली ना तर ती झोपलेली, म्हणजे इवन असं थोडासा असं गेली ना माझा डोळा तर ती झोपलेली. आणि जेव्हा मी फुल झाली ना अशी, तर ती अशी होऊन, अशी एकदम हवा असते ना अशी होऊन, अशी तिने मांडी घातली आणि माझ्याकडे अशी बघत होती लिटरली. आणि मग ही माझी जी बोलतात ना, मी एवढी कापायला लागली. आणि मी जे माझं तोंड इथे घातलं उशीत, आय वॉजंट एबल टू ब्रीथ. अजून पण असं घुसबम झालं. म्हणजे ते इन्सिडेंट एवढं म्हणजे हार्ट रेंचिंग होतं की आय वॉजंट एबल टू स्लीप ऑल्सो. की मग मी बोलली की आता हे काय दिसलंय मला, मी प्रोसेस नव्हती करू शकत ती गोष्ट. आणि म्हणजे मी इकडे आणि ती इकडे, आणि अशी ते म्हणजे नजर बोलतात ना की बघते ती माझ्या डोळ्यात. एकमेकांना बघत होतात. हां, बिकॉज आय वॉजंट एबल टू प्रोसेस की हे काय आहे नक्की. आणि दॅट थिंग वॉज लुकिंग ॲट मी, की माझ्याकडे बघत होते ती गोष्ट. आणि मी बोलली की म्हणजे हे झालं आहे काय नक्की. आणि तितक्यात मी ओरडली जोरात. अच्छा. मी जेव्हा आतमध्ये तोंड घातलं ना उशीत असं एकदम जोरात होते, तेव्हा मी ओरडली करून वगैरे. तर माझी मम्मी आली किचनमधून धावून. आणि लिटरली इन दॅट मुमेंट माझ्या मम्मीने पण हलकत बघितलं. ओके. ती गोष्ट तिथून अशी दरवाजाकडून कट मारून गेली. अच्छा, बाहेर गेली ती? हां, म्हणजे जेव्हा मी असं हे केलं ना, तर माझी मम्मी अशी धावत आली आणि ते अशी गेली. ओके. किचन इकडे होतं, अशी आली आणि ती अशी गेली. हां, म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर मी आजारी पडली. पण तू ही जी आकृती पाहिलीस, स्मोकी फिगर बघितलीस, तेव्हा टाइम काय होता? रात्रीचे 12 नंतरचाच टाइम असेल. 12, 12:30. आणि ह्या गोष्टीच्या मागचं रिझन नंतर कळालं आम्हाला. ओके. याचं रिझन एक हे होतं की आमच्या चौकात एक बाई होती, म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक बाई होती. ती प्रेग्नंट होती. अच्छा. तिला घरी खूप व्हायलन्स फेस करावं लागलं. आणि इन दॅट प्रेग्नन्सी तिने सुसाईड केलेलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी मम्मीने ऑफकोर्स लेडीज बोलतात एकमेकांशी, सो तिने एक दिवशी सांगितलं असं संडे वगैरेला की तिच्या फ्रेंड्सबरोबर की असं असं आम्हाला होतं एक्सपिरियन्स घरात वगैरे. आम्ही तर रिसेंटली शिफ्ट झालो आहे, मे बी तुम्हाला जास्त माहिती असेल. सो तिथे 2-3 बायकांनी कन्फर्म केलं की सगळ्यांना, जे मोस्टली ग्राउंड फ्लोअरला, आम्ही पण ग्राउंड फ्लोअरला राहत होतो, तर मोस्टली जे ग्राउंड फ्लोअरला राहतात ना ते तिचा काय ना काय एक्सपिरियन्स करतातच. ओके. तर कधी कधी आम्हाला चालायचा आवाज पण यायचा, पण आम्हाला वाटायचं की कोणतरी पास होत असेल वगैरे. येते घरी असताना यायचा? हां, घरी असताना रात्रीचाच यायचा. पण आवाज कसला, पैजणचा आवाज यायचा. नॉर्मली आपला फीटचा आवाज नाही यायचा, पैजणचा आवाज यायचा. आणि माझ्या मम्मीची एक बेस्ट फ्रेंड होती, ती पण तिथे शिफ्ट झालेली. अच्छा. आमच्याच कॉलनीच्या इथे शिफ्ट झालेली. तर तिच्या हजबंडला पण चौकातच दिसलेलं एक हाडळ काइंड ऑफ बाई दिसलेली. ते रात्री ते तर विसर्जन करून येत होते गणपतीचं. ओके. तेव्हा त्यांना दिसलेलं. तेव्हा त्यांच्याबरोबर असंच माझा कसं सीन झाला, समोर उभी होती त्यांच्या. ते चाललेले घरी, त्यांची बिल्डिंग इकडे होती आणि ती इथे उभी होती अशी. आणि एंट्रन्स असा आहे
असं असं दिसलेलं त्यांना. तर ते पण रात्रीच आलेलं. त्यांना पण सेम फिगर सेम दिसलेलं असं एकदम. म्हणजे बॉडीमध्ये काय वेन नाहीये, बोन नाहीये, पण फिगर दिसते ओके. असं. तुमचं घर ते चौकापासून किती लांब होतं तेव्हा? चौकात म्हणजे आमचं चौक बोलायचो आम्ही त्याला. हम्म. सोसायटी एक असं म्हणजे 4 बिल्डिंग घेरून होतं आणि ओके. मध्ये असं एक प्लेग्राऊंड कसं असतं अच्छा आपलं अच्छा. टाईप, हां, हां. तसं होतं. तर ते काका तिकडे राहायचे त्यावाल्या बिल्डिंगमध्ये त्या साईडला. तर तिथे जाताना त्यांना पण तसंच एक्सपिरियन्स आला त्या साईडला. तर माझी मम्मी बोलली की मे बी हीच गोष्ट असेल कदाचित. पण अजून एक थिअरी ही कळाली की आमच्या बाजूच्या विंगमध्ये, आमच्याच फ्लॅटला चिटकून फ्लॅट असतो ना आपण बाजूचा विंग, ते वाला. तिथे मेनी इयर्स अगो बिफोर इवन माय फादर वॉज बॉर्न, म्हणजे पप्पा पण जन्माच्या आधी अच्छा. एक मुलगीला तिच्या आई आणि भावानी गाडलेलं खाली ओके. जमिनीत किचनमध्ये. हां, तो ग्राउंड फ्लोअरच होता तेव्हा पण. हां, ग्राउंड फ्लोअरच किचनमध्ये. तर मे बी ती थिअरी ही पण आहे की कदाचित ते पण असू शकतं, कदाचित ती बाई पण असू शकते. बिकॉज का माहिती आहे ही थिअरी का हे करते, कारण की मी एकदा लहान होती ना, तेव्हा जिथे आम्ही राहत होतो तिथे माझी आधी आजी राहायची, माझ्या पप्पाची मम्मी राहायची, माझा भाऊ पण राहायचा हा. ओके. तर आम्ही झोपलेलो आणि तेव्हा पण सेम आवाज ऐकलेला, तो पैजांचा आवाज असतो ना असा असा, तो वाला ऐकलेला. आणि तेव्हा मी माझ्या काकीला विचारलेलं की हा कसला आवाज आहे वगैरे. तर माझी काकी सांगणार होती, पण माझी आजीने ओरडलं तिला की तू सांगू नको तिला, हो. तिला काय सांगायची का, ती लहान आहे असं. अच्छा. तर मग ह्या गोष्टीचा पझल भावाला पण सॉल्व्ह झाला की हा आवाज काय यायचा करून. तेव्हा त्यावेळेस जेव्हा तुला हा अनुभव आला ना, तेव्हा तुमच्या शेजारी कोण राहत होतं त्या घरामध्ये? लहान नव्हतं कोण, माझ्याच वयाची एक होती नेबर, पण त्या घरात कोण नव्हतं राहत. अच्छा, जे बाजूला लागून घर होतं हा, त्याला तिथे कोण नव्हतं राहत. आणि तोच थिअरी म्हणून ती जॉईंट होते की तिथे ती अलॉट का होत होती रूम कोणाला. ओके. असं. तर ती थिअरी पण मला नंतर म्हणजे माझ्या आईनी आजीशी माझ्या कन्फर्म केलं की हे खरं आहे का. तर माझी आजी बोलली हो असं झालेलं. तर कारण ही गोष्ट आमच्या नेबरनी माझ्या आईला सांगितलेली, बघ कारण की तुला किचनमध्ये पण अनुभवतंय, किचनमध्येच तुला पडतायत गोष्टी, हे होतात. आणि किचनला लागूनच थोडा बेडरूम पण होता. तो हॉलमध्ये तर एवढा येत नव्हता आवाज, पण किचन आणि बेडरूम साईडला यायचा असं. तर ती बोलली बघ कदाचित ही पण थिअरी असू शकते कदाचित. करेक्ट. मला जास्त ही सेकंड वाला थिअरी जास्त हे वाटते, प्रॉमिनंट वाटते, कारण ते जस्ट तुमच्या फ्लॅटलाच ॲडजसेंट हो. होता तिकडे. आणि ते ॲक्च्युली तिचं पण ते एकदा डेंजरस होतं, कारण की ते पण प्रॉमिनंटच वाटतं, कारण तिला अचानक तिचा मर्डर झालेला म्हणून. पण ही गोष्ट तुझ्या वडिलांच्या पण आधीची गोष्ट होती ना? हो, माझ्या वडिलांच्या पण आधीची गोष्ट. तेव्हापासून तो फ्लॅट रिकामीच होता. हो, म्हणजे असे राहिलेत पण लोक पण 3-4 महिनेच राहिले ओके. आणि जायचे, सोडून जायचे. म्हणजे असे कंटिन्यू कोण राहायचं नाही तिथे असं. नंतर तुम्ही काय करा, शिफ्ट झालात तिकडून? शिफ्ट व्हायच्या आधी पण सीन काय झाला की मला शिफ्ट व्हायच्या आधी स्वप्न पडलं मला की कोणतरी आहे ना, आणि एवढं डेंजर स्वप्न पडलं ना की कोणतरी खेचतंय माझ्या आईला. ओके. म्हणजे आई माझी दरवाजाच्या बाहेर जायचा प्रयत्न करते, पण तिला कोण जाऊ देत नाहीये बाहेर. अच्छा. कोणतरी फोर्स आहे, शक्ती आहे की तिला खेचते आतमध्ये असं. आणि हे मी सांगितलं माझ्या आईला, सांगितलं मी की असं असं होतंय. तेव्हाच माझ्या मम्मीने बोललं की मी तर डिसाईड केलं 2 दिवसानंतरच शिफ्ट व्हायचं करून. कारण माझी आजीला जेव्हा माझ्या आजी म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीला सांगितलं ना ही गोष्ट, तर माझ्या मम्मीची मम्मी बोलली की हे डेंजर आहे आणि म्हणजे जर मी आजारी पडली त्या इन्सिडेंट नंतर तर मग किती डेंजर असू शकते ही गोष्ट. मी खूप आजारी पडली, माझी स्कूल्स मिस झाल्या, एक्झाम्स मिस झाल्या, एवढं म्हणजे हॉस्पिटलाइज झाली म्हणजे एवढं याच्यावरती गेली. काहीतरी होतं रे, जो मला घरातून जाऊ देत नव्हतं. हां. तर एक हे पण बोलवलेलं तिथे, आपलं ते एनर्जीज टेस्ट करतात ना, असे लोक असतात. ते एक माझ्या पप्पाच्या मित्राचा ते काय बोलतात मेहुणा होता, पप्पाच्या मित्राचा मेहुणा होता. तो आलेला घरी. तर तो काय बोलला माहिती आहे, तो बोलला हे जे इथे आहे ना ते मुळात आहे आणि दिस इज नॉट एनी स्पिरिट, हे साधारण स्पिरिट नाही आहे. ओके. इव्हिल फोर्स आहे. अच्छा. इव्हिल फोर्स म्हणजे कोणत्या टाईपचा माहिती आहे तुला, जो घेऊन जातो एका व्यक्तीला. ओके. आणि कोणत्या टाईपचा की तू तो कॉन्जरिंग मूवी बघितलास का?
त्याच्यात तो लंडनवाला जो सीन असतो बघ, लंडनचा घर, ते तिकडे कसं असतं ते इव्हिल फोर्स एकदम ब्लॅक, म्हणजे ते जातच कोणातरी घेऊन, तसं वाटलं की इथे बसलंय ते, म्हणजे आणि ते आणि तो काय बोलला की ही शक्ती आहे ना, 1-2 स्पिरिट नाही आहेत, त्यांनी पाळल्यात स्पिरिट्स अच्छा. त्या गोष्टीने. आणि तो कारण आला ना, तो स्वतः काहीतरी हे झालेला, ही वॉज काइंड ऑफ तो आपला गौरव तिवारी आहे ना, तसा काइंड ऑफ तो काहीतरी करायचा. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर हा, होता इन्व्हेस्टिगेटर पण बोलू शकतो, पण त्याला फील व्हायचं का? ओके. एनर्जीज. तर ना तो बसला जिथे मला दिसला ना, तिथे खुर्ची घेऊन बसला आणि माझ्या पप्पाच्या बेडच्या मध्ये, म्हणजे मी जिथे झोपली पप्पाच्या बेडच्या इथे अशी खुर्ची घेऊन बसला तो. आणि त्याने डोळे बंद केले ना, तर ही स्टार्टेड शिवरिंग, असा शिवर व्हायला लागला. तो बोला की मला इथे फील होतंय काहीतरी. आणि त्याच्याकडे काहीतरी टूल्स होते, टूल्स जे काहीतरी स्टीलच्या रॉडच्या सारखे ना टूल्स होते, आणि काहीतरी तो करत होता, असं चेक करत होता. तर तिथेच जास्त त्याला दिसलं शक्ती ती, आणि किचन साईडला. मग तेव्हा ते कन्फर्मेशन भेटलं ना, मग आम्ही शिफ्ट व्हायला रेडी झालो. तर माझी मम्मी काय बोलली, माझे पप्पा तरी मानत नव्हते. पप्पा बोलले की मे बी काय बोलतात, असंच काहीतरी असेल, तुम्ही जास्तच हे करता. तर पण मी आणि मम्मीने डिसाईड केलं की आम्ही ॲटलिस्ट टेम्पररी टाईमसाठी तरी म्हणजे आजीच्या इथे जाऊन राहू. तर म्हणजे आजीनेच बोलून घेतलं आम्हाला, बोलूनला बोलली की एवढं गेलं आहे, म्हणजे स्कूल वगैरे मिस होते, परत एक्झाम्स मिस होत आहेत, आणि एवढी हॉस्पिटलाइज झाली आहे, पैसे जात आहेत हॉस्पिटलमध्ये येते, तर खूप मोठी गोष्ट आहे ही गोष्ट. तर त्याच्यामुळे आम्ही शिफ्ट झालो त्या गोष्टीमुळे. फार इंटरेस्टिंग स्टोरी होती. आणि तू जशी बोललीस, तू मेन्शन केलंस की ती जी इव्हिल शक्ती होती, फोर्स होती, तिला कोणतरी घेऊन जायचं होतं. तर या स्टोरीतून मला असं कळतं की मे बी ती तुझ्याकडेच तिचं टार्गेट असेल. हे तर 110% कन्फर्म आहे. बट एक फेथ असतो ना, जेव्हा मी उशीमध्ये तोंड घातलं ना, तेव्हा पण मी एक पॉवरफुल गोष्टीला आठवलं की वरती कोणतरी आहे अँड ही विल सेव्ह मी. म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यासमोर, मी एवढं काय, मी लहान होती तर देवात वगैरे जास्त काय हे नव्हतं, पण काय माहिती का, पण मला ना विष्णूचा चेहरा आला डोळ्यासमोर. अच्छा. आपले देव आहे ना, त्यांचाच चेहरा आला माझ्या डोळ्यासमोर मला. आणि म्हणजे हातून काहीतरी चालू होतं की मला सेव्ह करा कोणतरी, काहीतरी मला होतंय किंवा काहीतरी होईल असं करून. आणि मला वाटतं ते एक गोष्टीमुळे कदाचित वाचली असेल. आणि माझ्या मम्मीच्या प्रेयर्स, माझ्या मम्मीने खूप प्रे केलं, आजी मम्मी खूप जास्त. म्हणजे लिटरली माझी आजी पण एवढी टेन्शनमध्ये आलेली, ती मला घेऊन बसायची वगैरे येते. तर ते म्हणजे प्रेयर्सनी कदाचित ऑफकोर्स मी वाचली. ही कोणत्या इयरमध्ये घडलेली गोष्ट आहे? ही 2013 एंड होत होतं. अच्छा. 14 चालू होणार होतं. ओके. प्रिलिम्स असतात ना, ते मिस झाल्या माझ्या. ओके. पण ग्रेट, तू एवढं स्पोर्टिंगली तुझा काय किस्सा होता तो तू आज आपल्या ऑडियन्स समोर सांगितलास. वळत आपण पुढच्या किस्साकडे. पुढचा किस्सा माझा असा होता की आम्ही गोव्याला गेलेलो, मी आणि माझे फ्रेंड्स. अच्छा. तर गेलो तर फर्स्ट आम्ही नॉर्थला राहिलो, नॉर्थ गोवामध्ये. हां. तर तिथे आपला अंजुना बीच आहे ना, करेक्ट, तिथे गर्दी होती खूप मेन रोडला, खूप कार खूप हे, कारण आम्ही पीक सीझनला गेलेलो, याच्यात डिसेंबर वगैरेला गेलो. ओके. कधीची इयर कोणता होता? 24. ओके. 2024. हां. तर तिथे सीन असा झाला की आम्ही डिसाईड केलं की शॉर्टकटनी जाऊ. मॅपवरती बघितलं, गुगल मॅपवर, की इथून पण एक रस्ता आहे. तर घेतला तो टर्न, आणि बंगले होते, एकदम बंगले होते. तिथून जात होतो तर तिथे ना बीचच्याच साईडला पार्क आहे, पार्क. तर ना तिथे गेलो तर काय झालं सीन, फुल पार्क अंधारात होता, अंधार. ओके. तिथे ना किती असेल, हाफ मीटर पण नसेल, एक बंगलो होता तिथे, पण त्याची लाईट तिकडे येतच नव्हती. अच्छा. म्हणजे ती बंगलोची बॅक साईडच असू शकते मे बी, या साईडला. फ्रंट साईड कदाचित बीचला असू शकते, आणि ही साईडची असते ना आपली थोडीशी. पण ती पार्क असा अंधार आहे. तर असं आम्ही बोललो की जाऊया तरी, जाऊ शकतो.
तर काय झालं की माझी एक मैत्रीण आहे ना, तिला पण ना गोष्टी सेन्स होतात ओके. अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे तर ती बोलली की ना मला ना ऑड वाटते इथून जाणं. तर मी बोलली की सोड जाऊ दे आता, इथपर्यंत आलोय आता परत तसं जायचं तर नको, आता जाऊया ना असंच जाऊया. तर ती बोलली ठीक आहे. तर मग आम्ही असे जात होतो. तर तिथे एक झोपाळा होता. आणि कोणता झोपाळा म्हणजे एकदम स्टीलचा चांगला वाला असतो ना, Heavy. असे हेवीवाला हं. मटेरियल. तर असं वाटत होतं प्रायव्हेट गार्डन आहे की काय, म्हणजे असं वाटत होतं कारण तो हेवी चांगला असा एकदम झोपाळा होता. जसा मी चालत होतो ना तसा तो झोपाळा हलायला लागला. अच्छा. आम्ही पोचलो ओके. तिथे त्या स्पॉटवरती आणि तो हलायला लागला. वारा वगैरे काय नाही, नव्हता? वारा नव्हता. म्हणजे आता हेवी मटेरियलचा विचार कर ना तू, त्याच्यावरती हं, सगळं हं, हं. ठेवलंय, काहीतरी गादी-बिदी ठेवली आहे आणि इथे लोड आहेत असे. करेक्ट. आणि मी बोलली की हलू कसा शकतो हा झोपाळा? म्हणजे हवा तर आली पाहिजे. आणि हवा आली ना तरी असा हलेल. तो असा हलत होता. ओके. फुल स्विंगमध्ये हा, होता. स्विंग करत होता तो झोपाळा. तर ती बोलली मी तुला सांगितलेलं नको चालायला इथून. तर मी बोलली की अरे मला काय माहिती असं सीन होईल करून. तर आणि ॲक्च्युली मी तिच्यापेक्षा जास्त मीच घाबरली. आणि मी म्हणजे एवढं हे झालं ना की आता पुढे जाऊया की रिटर्न जाऊया असं झालं. तरी आम्ही हिम्मत करून गेलो पुढे गेलो ना, तर तिथे शार्क होता ना, तर शार्कवाल्याला आम्ही विचारलं की असं आम्हाला ना इथे एक्सपिरियन्स झाला, आम्ही अशा ह्या रोडने आलो. तर तो बोलला की तो जो पार्क आहे ना, तो पूर्ण रेसिडेंट तो एका कोणतरी जर्मन ओनरचा आहे. अच्छा. एक जर्मन होता कोणतरी, तो ओन करत होता. पण बाय चान्स त्याची डेथ झाली आहे आणि कोण तिथे राहत नाही आणि तो ते गार्डन तुम्ही त्याच्या प्रायव्हेट गार्डनमधून आला. ओके. एंट्री मारली तिथून. मी बोलली हा म्हणजे असं वाटलं कारण की गेट आहे ना, छोटासा गेट होता आणि आम्ही तो पण गेट ओपन होता तर आम्हाला वाटलं पब्लिकच असेल मे बी, कारण तिथे काहीतरी असं लिहिलेलं नव्हतं. तर तो बोलला नाही, तो ॲक्च्युली तिथे सेशन्स वगैरे ठेवायचा, योगा सेशन्स हे ते, म्हणून ते ना तसं ओपन काइंड ऑफ येते बीचला लागूनच असं. तर मी बोलली की आम्हाला असं एक्सपिरियन्स झालं. तो बोलला की हा तो म्हणजे कधी कधी असं भास आणवतो कोणाकोणाला. तुम्ही कधी गेलेलात तिथे? वेळ का संध्याकाळ होती? रात्र झाली. रात्र झालेली? हा, रात्र झाली. तुम्ही रात्री जेवलो बीचवर आम्ही. गेलात? हा, जेवलो आम्ही आणि आता आपण गोव्याला गेलो, आपण फ्रीडम सारखंच आपण हे करतो ना. तर आम्ही गेलेलो सगळे. तर मग तसं म्हणजे सीन तसा झाला तेव्हा. तर मग तेव्हा आम्ही विचार केला की कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे कुठे म्हणजे जाण्यासाठी नसतात, तिथून नाही गेलेलं बेटर असतं. करेक्ट. जेव्हा आपल्याला पहिलेच समजतं की इथून नाही गेलं पाहिजे तर नाही गेलेलं बरं असतं तिथून. आणि अजून म्हणजे गोव्याशीच रिलेटेड आहे. ओके. नेक्स्ट डे की 2 दिवसानंतर काहीतरी आम्ही निघालो परत बाहेर जेवण वगैरे आणि स्कूटीवर साऊथला होतो. आता त्याच ट्रिप मधली गोष्ट आहे? नाही, साऊथला. साऊथ गोव्याला गेलेलो. तर साऊथ गोव्याला गेलो तर तिथे पालोलेम बीच आहे ना, तर तिथे एक रस्ता जातो असा मधून, म्हणजे जिथे आमचा होमस्टे होता ना तिथून असा रस्ता जात होता बीचला. पण तो कसा होता की जंगलातून होता. तर ते होमस्टे होतं ना आमचं मोस्टली जंगलातच होतं असं. तर तिथून आम्ही निघालो तर तिथे जात होतो ना बीचवरती रात्री. काय माहिती म्हणजे असं ते लोक बोलले की आपला हा नाही लास्ट डे आहे आपला इथे, चल आपण बीचवरती जाऊन जरा मजा करूया वगैरे, म्हणजे असंच राऊंड बिऊंड मारू, कॅश्यूज वगैरे खरेदी करू हे ते. तर त्याच्यानंतर जात होतो तर तेव्हा आम्हाला तिथे लिटरली एक माणूस दिसला. माणूस बीचवरती नाही, रस्त्यात. हा, रस्त्यात म्हणजे स्कूटीवरती होतो आम्ही आणि तेव्हा तिथे एक माणूस दिसला. तर मला वाटलं की कदाचित असंच काहीतरी झालं असेल, म्हणजे मला दिसलं असेल काहीतरी किंवा माणूसच असेल. तर ना अजून एक स्कूटी आमची फ्रेंड्सची येत होती. तर ना त्यांना पण दिसला माणूस. तर ते लोक बोलले की हे काय म्हणजे एवढा एकटा, म्हणजे ते रस्ता ना असा सरळ होता, तिथे टर्न नव्हते आणि बीच आहे ना किती 15 मिनिटांनी येणार होता बीच. ओके. तर टर्न असा पाहिजे ना काहीतरी, म्हणजे जायला यायला. म्हणजे मी मागे वळून बघितलं ना की त्यांची स्कूटी येते का, तर मी बघितलं तो माणूस नाहीये. आणि त्यांची स्कूटी आली ना म्हणून मी त्यांना थांबवलं. मी त्यांना विचारलं कि तुम लोग ने भी देखा क्या वो आदमी को? तो हाँ देखा. मैं बोला पीछे मुड़ के देखो.
अरे कहा गया, असं झालं तो सीन. तुला फार कमी वयामध्ये खूप असे हॉरिबल एक्सपिरियन्स येतात. हा, मे बी म्हणजे मला लोक बोलतात की तू पण हे कर, इन्व्हेस्टिगेट कर. मी बोलली त्याच्यातली मी नाही, कदाचित तुझा असेल काहीतरी, तुला दिसतंय वगैरे हे ते. मी बोलली की पण आपलं एक काय बोलतात सबकॉन्शियस माइंड पण असतं, त्याच्यामुळे पण दिसतं. तर पण हे सगळं तर तिला, माझी जी मैत्रीण आहे ना तिला पण दिसलं, जी स्कूटी चालवत होती अच्छा. तिथं. ती बोलली की पण गायब, म्हणजे आम्ही तिथे चर्चाच करत होतो की गायब कुठे झाला. आम्ही जे पळवली स्कूटी बीचवरती, ते आम्ही तिथेच जाऊन थांबलो. पण आम्हाला बोलतात ना की ते समजलं नाही की हे होऊ कशी शकतं ही गोष्ट असं. मोस्टली म्हणून काय बोलतात ते, बोलतात ना की रात्री जाऊ नका जास्त अननोन रोड्सनी हे ते. मे बी त्यासाठीच असेल. ऍक्च्युली मी पण गोव्याला आम्ही बऱ्याच वेळा गेलोय, नॉर्थ साऊथ. पण कधीही आतापर्यंत मी 7 नंतर कधी बीचवरती नाही गेलो. कितीही क्राऊडेड असू दे तरी पण मी नाही जात. कारण की आपला लास्ट पॉडकास्ट जो होता, लास्ट टू लास्ट, तो एक आम्ही नवीन सेगमेंट आपण सुरू केला आहे. ज्या गेस्टना आपल्या शोवरती यायला मिळत नाही ना, आपण त्यांच्या स्टोरीज घेतो. तर ती एक भांडूपमधली स्टोरी आहे. त्याच एपिसोडमध्ये त्याची सेकंड स्टोरी आहे, एका मुलीची स्टोरी आहे. तर तिथे पण तिचा जो काही तो किस्सा होता ना, तो पण बीचवरच झाला होता. ते रोज जस्ट गेलेले असे, आणि तो फार हॉरिबल किस्सा होता. त्यामध्ये आता मी असं रिव्हील करत नाही, कारण ते क्लायमॅक्स रिव्हील करणार काय. सो तुम्ही जाऊन तो पॉडकास्ट बघू शकता. भांडूप हॉन्टेड हाऊस म्हणून असेल. आणि कमिंग बॅक टू आवर पॉडकास्ट, तुला हे जे काही भूतं वगैरे किंवा हे अनुभव जास्त येतात, तर ते ह्याची काही बॅक स्टोरी आहे तुमच्या जीन्समध्ये, फॅमिलीमध्ये कोणाला दिसतं आणि मग तुझा पास ऑन झालंय? माझी आई तशी पास्ट लाईफ रिग्रेशन करते. ओके. रेकी मास्टर आहे. तर मे बी त्या तिकडून जीन्स आले असतील. आणि माझ्या आईची आजी होती ना, ती पण अशीच होती, हीलर होती ती. अच्छा. हीलिंग करायची लोकांचे. तर तेव्हा तर हीलिंग शब्द नव्हता, मग तिच्याकडे ते पॉवर्स होती, हील करायची लोकांना. आणि म्हणजे त्यांच्या गावात तिला मानतात अजून पण. सिन्नरची होती ती, माझ्या आईची आजी. तर तिथे अजून तिला मानतात. म्हणजे तिचे जे आधी हे आपल्या आताचे असतात ना पिढी वगैरे, की हा एक नाव ऐकलंय असं. अच्छा. तर मे बी आले असतील. बट माझी मम्मी खूप ह्या गोष्टी करू शकते, हील करू शकते. वास्तू एक्सपर्ट पण आहे माझी मम्मी. तर वास्तूमधलं पण समजतं तिला. तर मे बी आल्या असतील, बट आय एम नॉट इन टू दिस. आणि मी नेहमी गॉडला हेच प्रे करते की आय डोंट वॉन्ट टू सी दिस, आय डोंट वॉन्ट टू एक्सपिरियन्स दिस. मला स्वप्न पण दिसतात. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू काय बोलतात ते, हे नाही बोलायचं मला, बट कधी कधी मला दिसतं काही घडणार काय पुढे. तुला इंट्युशन्स होतात? हां, ड्रीम्स थ्रू? हां, गोष्टी दिसतात. आणि आता काही रिसेंटली तुला स्वप्न पडलंय? रिसेंटली पडलंय, पण हॉरर नाहीये. ओके. अजून कोणते किस्से आहेत तुझ्याकडे? अजून माझ्या आजीचा किस्सा आहे. म्हणजे माझा किस्सा आहे, पण रिलेटेड टू माय आजी. ओके. की म्हणजे मी तुला सांगितलं की मी आजीच्या क्लोज होती, माझ्या मम्मीच्या. कारण लहानपणीच तिने जास्त सांभाळलेलं मला. तर ती वारली 2021 ओके. हां, तिला कॅन्सर होता, तर ती वारली. आणि ज्या दिवशी ती वारली त्या दिवशी ती आमच्या घरी येणार होती राहायला. म्हणजे जेव्हा आपण ते अंतिम संस्कार सगळं करून येतो, तर मी घरी आली. आम्ही झोपलो रात्री. आणि जिकडे ती झोपायची ना, बेडरूममध्ये बेडवरती, तिथून मला गाण्यांचा आवाज ऐकायला येत होता. अच्छा. हां, आजी गाणं गायची? हां, म्हणजे तिच्या यंगपणे ती गाणं गायची. आणि तो जो आवाज होता ना, इट वॉज नॉट अ सिनियर व्होकल व्हॉइस, इट वॉज व्हेरी यंग विमेन व्हॉइस. तर मी बोलली की हे काय होतंय. तर मी जेव्हा डोळे फुल अशी करून जेव्हा जायचं होतं आतमध्ये, तर तो बंद झाला आवाज. अच्छा. तो बंद झाला. आणि त्याच्यानंतर मला एक्सपिरियन्स काय आला की आमचा एक पॅसेज होतो जो जॉईंट व्हायचा याला हॉल टू बेडरूमला जॉईंट होत होता. तर तो पॅसेजमध्ये ना मला चालायचा आवाज यायचा, जसं कोणतरी चप्पल घालून चालतंय असं. हा आवाज मला पण आला, माझ्या मम्मीला पण आलेला आवाज. तर मी बोलली की हे म्हणजे काय, म्हणजे काय होतंय नक्की.
तर त्याच्यानंतर सीन कसा झाला की मला स्लीप पॅरालायसिस व्हायला लागले. अच्छा. हां, म्हणजे माझे डोळे फुल उघडे आहेत. हम्म. मला सगळं वरचं हे सगळं दिसतंय वरचं, पण मी हलू नाही शकत आहे. माझे पाय नाही हलत आहे, हात नाही हलत आहे. हम्म. मी ओरडायचा प्रयत्न करते, पण तो आवाज निघत नाही. जसं कोणतरी इथे आहे, त्यांनी मला कंट्रोल केलं. आपण रिमोटनी कसं सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो, तशा गोष्टींनी मला कंट्रोल केलं. असं मला हे येत होतं, आपलं फील येत होतं. पण माझं सगळं दिसतंय मला, म्हणजे सगळं वरचं दिसतंय, सगळं होतंय, हलतंय सगळं. पण मी काय करू नाही शकत असं. आणि स्लीप पॅरालिसिस मला 3-4 दिवस रेग्युलर होत होता, कंटिन्यू. ओके. स्लीप पॅरालिसिस. आणि त्याच्यानंतर एकदाच मी उठली 12 वाजता आहे ना, झोपायला जायच्या आधी प्रे केली. बोलली कोण पण वरती परमात्मा असेल वर, मला हा एक्सपिरियन्स नको आहे, मला याच्यातून वाचव. मी खूप स्ट्रॉंग प्रे केली. त्याच्या अगोदर मी संध्याकाळी आपल्या शिव मंदिरमध्ये पण जाऊन आलेली. तिथे मी प्रे केली. आणि मग त्याच्यानंतर सकाळी परत मी स्लीप पॅरालाइज झाले. पण Okay. हा माझा लास्ट स्लीप पॅरालाइज होता. अच्छा. आणि तेव्हा मला माझी आजी दिसली इथून, हो. अशी इथे वर, म्हणजे आहे इथे, आणि इथे आजीचं तोंड आहे. हम्म. आणि ती मला बोलली, चल बेटा बाय, मी आता जाते. असं. फार अशी इमोशनल हां. स्टोरी होती. हां. सो त्याच्यानंतर मला स्लीप पॅरालाइज नाही झाला. तिचा पण एक्सपिरियन्स कधीच नाही आला. तर म्हणजे हां, ही गोष्ट झाली. मला असं वाटतं कदाचित तिला, माझ्या आजीला ॲक्च्युली कोणी सांगितलं नव्हतं की तिला कॅन्सर आहे. आणि ती अच्छा. तशी वारली. हम्म. तिला वाटत होतं की ती रिकव्हर होईल, काहीतरी झालं आहे. कारण कोविड सिच्युएशन चालू होती तेव्हा. तर तिला वाटलं असंच झालं असेल, फीवर्स वगैरे हे येतात मला. आणि त्याच्यासाठीच थेरपी चालू असेल. तिला हे पण नव्हतं माहिती की केमोथेरपी येते. असं कोणी सांगितलं नव्हतं. तर मे बी तिला कम्युनिकेट करायचं होतं, काहीतरी राहिलेलं वगैरे. तर ते कदाचित तिला कम्युनिकेट करायचं होतं, असं म्हणजे मला वाटतं. आणि ती आणि माझा एक कझिन भाऊ आहे, मामाचा मुलगा, त्याच्या आणि एक छोटी हे पण आहे, आमच्या तिघांच्या जास्त क्लोज होती. केअर करायची. कारण आम्ही खूप हे होतो, चंचल खूप होतो आम्ही लहानपणी. ती जास्त फिकर बोलतो ना आपण करतो हे ते, तसं हे करायची. तर ती सारखी इकडे पण यायची घरी माझ्या, बघायला, चेक करायला वगैरे हे ते. हम्म. आणि ज्या दिवशी वारली त्या दिवशी ती येणार होती राहायला. सो मला वाटतं की कदाचित ते कम्युनिकेशन काहीतरी राहिलेलं, असं झालं. शेवटची इच्छा असेल maybe. हां. सेम माझ्या पण एक आधीची स्टोरी आहे हम्म. की मी तेव्हा कॉलेजला होतो परेलला, MB कॉलेजमध्ये. आणि जस्ट ती जायच्या अर्ध्या रात्री मी इथे घरी राहायला होतो. आणि मला असं काहीतरी आवाज आला, कोणतरी टाळी वाजवत आहे लांबून, असं किचनमधून असा आवाज आला. मी किचनमध्ये गेलो, देयर वॉज नो वन. आम्ही सगळे बाहेरच होतो. मला वाटलं की आवाज कुठून येतोय वगैरे. मग नेक्स्ट डे मी कॉलेजला गेलो आणि आजी शिवडीला राहायला होती. आणि तिथून मग मी कॉलेज सुटल्यावर जेवायला शिवडीला गेलो, असंच कॅज्युअल, मला काय माहिती नाही. आणि गेलो तर खाली माझी आजी झोपली होती खाली, आणि बाजूला आत्या रडते. आणि तेव्हा मला कळत नाही, मी हा विचार करतो काहीतरी झाला असेल फॅमिलीचा इश्यू. तर पण वर जायचं रो हाऊससारखं होतं. तर मी साईडने वरती गेलो. तर वरती काकी होती. काकीला बोललो मी की अरे काय आलं, परत का झालं का भांडण वगैरे. ती बोलते तू आईला भेटलास का. बोललो का काय झालं. आई उठत नाही सकाळपासून. तर मग मला कळलं की तिला गेली आहे ती. आणि त्याच्यानंतर मी तिला मग हॉस्पिटलाइज थोडंसं केलं. शेवटचे काही प्रयत्न करत होते KEMमध्ये. नंतर मग मी घरी आलो, कारण मी असंच रँडमली गेलेलो. मला घरी येऊन परत नेक्स्ट डे जायचं होतं. आणि नेक्स्ट डे जेव्हा मी गेलो तेव्हा मी शेवटचा व्यक्ती होतो जिने आईला पाहिलं वगैरे तेव्हा. आणि ती गेल्यानंतरच्या नेक्स्ट डे मला स्वप्नात आली ती. तेच मला शिवडीचं घर दिसतं जिकडे ती झोपलेली. मी आतमध्ये आहे आणि ती बाहेर आली आहे, डोरच्या इथे बाहेर आली आहे, कॉरिडोरच्या इथे. आणि ती रडते मला बघून अशी. आणि मी तिला बोलतोय तू बाहेर का उभी आहेस, आत ये. आणि मी तेच जातोय तिच्याकडे, प्रयत्न करतोय, आणि समथिंग इज पुलिंग मी बॅक. मला खेचतं एकदम नेक्स्ट लेवल फोर्समध्ये. आणि मी तिला बोलतोय थांब मी येतोय. आणि तोपर्यंत ती माझ्याकडे बघून अशी पास ऑन झाली, गेली तिकडे साईडला अशी. नंतर मग असेच पॉडकास्टमध्ये एक व्यक्ती होते. त्यांनी मला सांगितलं की जेव्हा अशी व्यक्ती जाते ना घरातून, आपल्या घरातून,
तेव्हा जर ती परत दिसली गेल्यानंतर स्वप्नात वगैरे आली तेव्हा ती घरात नाही आली पाहिजे. जर तुम्हाला दिसलं की डोरवरती आहे ती उभी तर ते घरात नाही आली पाहिजे. तर ती सगळी नेगेटिव्ह एनर्जी घेऊन येते. ती जायला पाहिजे, बाहेरच्या बाहेर जायला पाहिजे, किंवा तुम्ही आस लावून नाही ठेवलं पाहिजे. तर जर मी ठेवलं असतं, आस लावली असती, ती आली असती, तर तिच्यासोबत बाकीच्या एनर्जीज पण आल्या असत्या घरामध्ये. तर ती आत नाही आली, ती बाहेरच्या बाहेरच गेली. तुझ्या आजीवरून मला माझ्या आईचा किस्सा आठवला. आणि तू सांगितलंस, मेन्शन केलंस की तुझी आई मम्मी ती पण पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे करते. तर त्यातला कोणता असा किस्सा आहे? हा, त्याचं म्हणजे जेव्हा ती शिकत होती ना पास्ट लाईफ रिग्रेशन बँगलोरला, ओके. तर तिथे म्हणजे रिट्रीट होतं ते काइंड ऑफ, की तिथेच राहावं लागायचं शिकताना. ओके. असं प्रिमिसेसमध्येच राहायचं असं. तर ते होतं फॉर 1 वीक. तर 1 वीकमध्ये जेव्हा सेशन होतं की तिथे राहावं लागतंय म्हणजे फॉर प्रॅक्टिकल करावं लागायचं एकमेकांवरती वगैरे. सो प्रत्येकाला एक एक रूम अलॉट होता. आज नॉर्मली आपल्याला दिला जातो ना की. तर मग ती एकदा रात्री आली तिच्या रूममध्ये आणि तिला एक मोठा यू कॅन से मॉन्स्टर काइंड ऑफ शॅडो असा दिसलेला तिच्या बेडच्या बाजूला असं. आणि ती बोलली की हे काय, मे बी शी इज व्हेरी स्लीपी म्हणून तिला दिसतंय कदाचित. तर शी वेंट टू स्लीप, कारण की तू खूप टायर्ड होती, कारण तिथे सकाळी 5ला हजर राहावं लागायचं आणि बाय 9-9:30 यू मस्ट गो टू स्लीप, म्हणजे तो रूल होता तिकडचा. सो तिला खूप झोप आलेली आणि तिला झोपायचं होतं. त्याच्यानंतर ती थोडा तिचा डोळा लागला ना, तिला लिटरली पाणी कोणीतरी खेचलं. अच्छा. आणि ती बेडचा अशी आली खाली आला. हा, स्लोप बोलतो ना आपण, असं ड्रिफ्ट होतो ना काइंड ऑफ, तशी झाली ती. आणि ती खूप घाबरली. तर तिने नॉक केला बाजूच्या रूममध्ये जाऊन. तर ती बोलली असं असं इन्सिडेंट झालं वगैरे हे ते. आणि तिलाच माझ्या मम्मीला कसं झालेलं की एकदम लास्टचा रूम दिलेला, ते जंगल दिसतं ना त्या साईडने, म्हणजे असा काइंड ऑफ रूम होता. तिथे तिला कोपऱ्यात असा रूम दिलेला मम्मीला. आणि तिने असं नॉक केलं ना, तर ते बाजूला एक बाई होती, तिला सांगितलं असं असं झालं. मिडनाईटला गेली माझी मम्मी, काहीतरी 2-2:30ला गेली असेल तिथे. तर तिला बोलवलं. तर ती बोलली की एक काम कर, तू आज माझ्या रूममध्ये झोप, असं आपण उद्या मॅमला सांगूया काय प्रॉब्लेम आहे. तर तिने तिच्या मॅमला सांगितलं की मला असं असं एक्सपिरियन्स झालं. तर तिचे मॅम काय बोलले की इथे खूप आहेत असे. ओके. सम पीपल, सम एनर्जीज येतात, कारण आपण हे सेशन्स घेतो, कारण त्यांना कधी कधी मुक्ती पाहिजे असते थ्रू समवन. कधी कधी कोणाला कम्युनिकेट करायचं असतं. कधी कधी काय होतं माहिती आहे, पास्ट लाईफ रिग्रेशनचं एक म्हणजे शॉर्टमध्ये कॉन्सेप्ट सांगते. कधी कधी तुम्हाला स्वतःची लाईफ दिसत नाही, पण एका स्पिरिटची पण दिसू शकते लाईफ. अच्छा. अँड दॅट यू विल कम टू नो. म्हणजे जो रिग्रेशन करतोय ना, त्याला इदर साईन भेटेल, स्मेल वगैरे काइंड ऑफ, किंवा एक काहीतरी जो रिग्रेशन करतो त्याला पण दिसतं की काइंड ऑफ तुम्ही काय बघताय ऑलमोस्ट वगैरे. ओके. तर त्याच्यात जर त्यांना काहीतरी वेगळं दिसलं, अनुभवलं, तर दॅट इज नॉट युअर पास्ट लाईफ असं. तर तिची मॅम बोलली की इथे खूप आहेत असे. तर माझ्या मम्मीला सांगितलं रात्री एक ग्लासमध्ये दरवाजाच्या बाहेर पाणी ठेवायचं. इट्स लाईक अन ऑफरिंग. अच्छा. की तुम्ही मला शांत राहू दे, की मी इथे थोडा दिवस आहे, हे तुमच्यासाठी मी ठेवलं आहे असं. अँड लेट मी हॅव अ पीसफुल डे अँड नाईट हिअर फॉर फ्यू डेज. ओके. असं म्हणजे. आणि ते तिला माझ्या मम्मीला तिच्या मॅमनी सांगितलं नंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर, की तुला रूम ॲक्च्युली त्या साईडला अलॉट झाला आहे, म्हणजे तिथे एकदम खाली जागा आहे. ते जंगलमध्ये लाईट नाही आहे, काहीच नाही. म्हणजे तिच्या रूममधून जेव्हा बाहेर दिसणार ते दिवसाच दिसणार, रात्री काहीच दिसणार नाही, अंधार अंधार दिसणार. जंगल आहे ना, म्हणजे जराशी पण आपली छोटीशी लाईट पण नाही आहे तिथे त्या साईडला. तिथे अलॉट झाला आहे असं. आणि असे लोक तर कसं असे 20-25 असायचे बॅचेसमध्ये लोक. तर आता प्रत्येकाला त्यांच्याच चॉईसचा रूम अलॉट होणं इम्पॉसिबल होतं. तर ज्यांना तो रूम जो होता अलॉट होता तो होता. आणि कोइन्सिडेंटली आय डोंट नो हाऊ की माझ्या मम्मीलाच तो रूम अलाउड झाला. आणि तो रूम बिगेस्ट रूम होता अमॉंग ऑल रूम्स असं. आणि
त्याची विंडो वगैरे पण ना अशी अशी होती, अशी अशी असतात ना नॉर्मली, अशी अशी होती ती ती विंडो. म्हणजे इथून पण दिसायचं, इथून पण दिसायचं Okay. जंगल असं. पण जंगलात काय रात्रीचं काहीच दिसायचं नाही असं. तर मम्मीला काय बिना आयडियाची ती गेलेली त्या दिवशी झोपायला वगैरे. तिला वाटलं की हां, मी कदाचित स्लीपी असेल म्हणून. पण जेव्हा आपल्याला कोणतरी असं पाय धरून खेचतं ना, ते समजतं आपल्याला झोपेत पण की काहीतरी झालंय. मग तेव्हा ती नेक्स्ट दिवशी तिच्या मॅमकडून कन्फर्मेशन भेटली की असे स्पिरिट्स आहेत. सो म्हणजे हा एक म्हणजे मला पॉइंट ॲड करावा लागेल की कोणाकोणाला पास्ट लाईफ रिग्रेशन हे सगळं ना खूप इंटरेस्टिंग वगैरे हे वाटतं. पण त्याच्या पण खूप साईड्स आहेत. ओके. सो यू कांट कधी-कधी काय होतं की पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये यू नीड युअर गाईड्स फर्स्ट ऑफ ऑल. तुमचे काय बोलतात आपले एंजल्स असतात, गायडिंग एंजल्स हे लागतात तुम्हाला मागे जायला. तुम्ही एकटे जाऊ नाही शकत. ओके. अँड इफ यू डोंट हॅव फेथ इन एंजल्स, तुमच्या जे बोलतात ना गाईड आहेत किंवा आपला जो कुळदैवत असतो ज्याला तुम्ही मानत नसाल किंवा प्रे करत नसाल किंवा त्याचा साथ मागत नसाल थ्रू आउट दॅट जर्नी, मग असे लोक तुम्हाला जॉईंट होऊ शकतात. आणि मग ते तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफमध्ये नाही घेऊन जाऊ शकत, जाणार कदाचित, पण त्यांच्या घेऊन जातील किंवा कोणत्या तरी वेगळ्याच रस्त्यात घेऊन जातील. मे बी ते तुम्हाला डिप्रेशन पण आणेल ती गोष्ट, मे बी तुम्हाला दुसरी गोष्ट हिट होईल त्याच्यामुळे. ओके. म्हणजे हा पण फॅक्ट आहे. सो म्हणजे पास्ट लाईफचं तू बघितलं असेल बघ, म्हणजे खूप जे हीलर आहेत ते बोलतात की यू नीड टू हॅव फेथ फर्स्ट, की तुम्हाला ही गोष्ट एक्सेप्ट करावं लागेल की अशी आहे आणि तुम्हाला खरंच जायचं आहे, टाइमपाससाठी नाही जायचं की एंटरटेनमेंट की आपल्याला काय होतं बघूया. हे इट इज अ सिरियस थिंग आणि एवढ्या सगळ्या गोष्टी अटॅच होऊ शकतात. कारण बघ हवा आहे, आपण हव्याला बघू नाही शकत ना. तसंच स्पिरिट्स आहेत, आपण त्यांना बघू नाही शकत. आणि ते कधी कधी असतात आपल्या आजूबाजूला. मला कधीतरी मॅम सोबत पण एक पॉडकास्ट करायला आवडेल हां जर कधी फ्री असेल तर, हां स्पेशली पास्ट लाईफ रिग्रेशनवरतीच. जर तुम्हाला पण असा पॉडकास्ट हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमिंग बॅक टू आवर पॉडकास्ट अगेन, अजून कोणता असा किस्सा आहे तुझ्याकडे मॅमचा किंवा तुझा? माझा आहे तो इकडचाच आहे, कोकणचा आहे. ओके. तर आम्ही म्हणजे ही 2022 म्हणजे 23 लागणार होता असंच. म्हणजे असे म्हणजे डिसेंबरलाच आपण मोस्टली प्लॅन करतो जायचं वगैरे हे ते. तर कोकणात गेलेलो आम्ही, म्हणजे माझ्या फ्रेंडचं फार्म हाऊस आहे तिथे अच्छा. कोकणामध्ये. तर तिथे आम्ही डिसाईड केलं राहूया वगैरे. तर काय बोलतात आपलं, आम्ही रात्री आपण करतो ना टाइमपास करतो, स्टोरीज सांगतो, गप्पा मारतो, गॉसिप करतो हे सगळं. तर त्याच्यानंतर हे सगळं झालं आणि सगळे आपले आपले झोपायला गेले. सो माझी फ्रेंड आणि मी ज्या रूममध्ये झोपले ना, तिथे ना जोरात म्हणजे आम्हाला डोळा लागला आणि जोरात आहे ना खिडकीवरती जोरात बँगचा आवाज आला. एकदम थाडकन कोणीतरी ना असं एकदम जोरात बँग केलं खिडकी. तर ना मी बोललं की काय झालं नक्की, की काहीतरी पडलं की काय हे झालं, लाईट्स वगैरे लावलं, काय पडलं बिडलं नव्हतं. पण खिडकी ती ट्रान्सपरंट होती खिडकी. तर तिथे बघितलं ना, तिथे हाताचा एक इम्प्रिंट होता. ओके. लिटरली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की एवढ्या रात्री कोण आलं? इम्पॉसिबल आहे, कारण की आजूबाजूला झाडच झाड आहे. एक घर म्हणजे घर आहेत ना, एक आहे, मग त्याच्यानंतर खूप लांब घर आहे दुसरं, असं. तर मग आम्ही बोललो असं कोणी केलं असेल असं, इम्पॉसिबल गोष्ट आहे ना. तर मी गेली बाहेर जाऊन बघायला की कोण आहे, म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी आपण बघतो ना जाऊ. तर मग कोण नव्हतं बाहेर. अच्छा. मग जिचं फार्म हाऊस होतं ना, तिला दुसऱ्या दिवशी विचारलं की काय म्हणजे काय होतं. तर ती बोलली की हे बघ, म्हणजे जी जागा होती ना आधीची, ती कोणाची तरी होती पहिली आधी, तर आम्ही त्याच्याकडून विकत घेतली ही जागा. मग आम्ही जरा इंटिरियर्स वगैरे करून जरा नीटनेटकं केलं. तर ती बोलते की तिच्या पण फॅमिलीला कधी कधी असं आलंय, पण आम्ही इग्नोर करतो त्या गोष्टी. अच्छा. म्हणजे जर तू जास्त म्हणजे तुम्ही भाव द्याल वगैरे त्या गोष्टीला वगैरे, ते आपल्याला अट्रॅक्ट होतात बरोबर गोष्टी. मग ती बोलते की इग्नोर. तर मी बोलली की मला तर राहायचं नाही बाबा इथे, मी निघते. तर त्याच्यानंतर ती बोलली की काय नाही, इग्नोर कर, एवढं हे नाही आहे, आपण पाहिजे तर रूम एक्सचेंज करूया, तुम्ही लोक ह्या साईडला या, आम्ही त्या साईडला जातो. तर मग तसंच झालं. मग मी बोलली की आम्ही इथे येतो, तुम्ही जा तिथे, तुम्हाला अनुभव आहे तिकडे राहा. कारण ना
एवढा जोरात होता, विचार कर ना, म्हणजे डीप झोप लागली, ट्रॅव्हल प्रवास करून आलोय. हम्म. तर त्याच्यानंतर जागलेलो रात्री आम्ही 2 o'clockला काहीतरी झोपायला गेलो असेल, 2 वाजता वगैरे. आणि अशी झोप लागली आहे ना, आणि एवढा जोरात आवाज आला आणि तेव्हा इम्प्रिंट आहे. आणि इम्प्रिंट काय असं एवढा आपला जो हात असतो ना, असा नाहीये, एवढं छोटूसा हात आहे ते. ओके. छोट्या मुलाचा असेल कदाचित. अच्छा. हां, छोटूसा हात आहे. म्हणजे एवढ्या वर अशी खिडकीवरती, तर म्हणजे हाईट कमीच असते ना छोट्या मुलाची, अशी जाणं इम्पॉसिबल आहे ना ते. असं म्हणजे एवढं मी बोलली की हे काय गोष्ट वगैरे. ऍक्च्युली भूत छोटा असू दे मोठा तरी फाटते तेवढीच. नक्की उलट छोट्याचं जास्त हे असतं. कोकणात कुठे होतं हे? कोकणात आपलं ते काय वेंगुर्ला आहे ना, वेंगुर्लाचं. ओके. वेंगुर्ला साईडला. तर फारच तुझे एकदम अमेझिंग किस्से होते, फार इंटरेस्टिंग होते. स्पेशली तुझी पहिली बँड्रावाली स्टोरी, त्यानंतर मॅडमच्या तुझ्या आईच्या पास्ट लाईफ रिलेशनवाली स्टोरीज होते, किंवा आताचा जो काही किस्सा होता. आम्हाला नक्कीच आवडेल एकदा मॅमसोबत पॉडकास्ट करायला. आणि थँक्यू सो मच, तू इतक्या लांबून आपल्या शोवरती आज आली आहेस. आणि जसं आपला हॉरर कारभार हे पॉडकास्ट चॅनल आहे, जिकडे आपण सगळे हॉरर किस्से सांगत असतो, तसंच तू पण मला सांगितलं की तुझं पण एक चॅनल आहे. तर त्या चॅनलबद्दल आपल्या ऑडियन्सला काहीतरी सांग. माझा चॅनलचं नाव कालांतर आहे. आताच रिसेंटली स्टार्ट केलं आहे. तिथे पण अमेझिंग हॉरर प्लस पास्ट लाईफ रिग्रेशन आणि अमेझिंग स्पिरिट फॅक्ट्स जे आहेत आणि गॉड रिलेटेड, ते त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्की प्लीज फॉलो करा चॅनलला. नक्कीच. तुम्हाला सुद्धा असे अनेक किस्से जर तुम्हाला सांगायचे असतील, तुमचे काय किस्से असतील, तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते इतरांपर्यंत तुम्हाला सांगता येतील. धन्यवाद.